राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा। परभणी, जळगाव, सोलापुरातही नागरिकांची गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफी भेट। वेलकम टू नो माय फ्रेंड। मेलोनींची पंतप्रधान मोदींसोबतची पोस्ट व्हायरल। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक। मोदी देशाबाहेर भारताची प्रतिभा जपत असल्याची स्तुतीसुमनं, तर आम्ही पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। जागतिक बाजारामध्ये भारतीय रुपयाची घसरण सुरूच। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर। भारतीय रुपया 96.88 वर। गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका। फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी। मंत्रिमंडळाने घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी। मुख्य सचिवांच्या कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामधून माहिती समोर। बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। गेल्या 3 दिवसापासून कराडवर कारागृहामध्येच प्राथमिक उपचार। पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी।